असायला नाही आलो पेमेंट कधी देईल? अरे ते किती कधीपासून चालू आहे? 6 महिन्यापासून चालू आहे ना. मी स्पॉन्सर आहेत का? वेंचर कॅपिटलिस्ट आहेत का? ठीक आहे झालं. आमच्या घराचं काय हालत चालू तुम्हाला माहिती नाही का? काय कारण काय प्लॅनिंग तर भरपूर तुम्ही सांगितलं बरोबर. तर पुढचं काय? पैसे कधी देणार? मला पैसे पाहिजे आम्हाला माहिती. तुम्ही एवढा विश्वास तेव्हा दिला ना पाहिजे दिलं पाहिजे. एवढा विश्वास नाही दिला ना सांगितलं की मग कधी देणार? मला काय पाहिजे किंवा हे असं पाहिजे पाहिजे. आपल्याला ठीक आहे का? त्यासाठी हां फंड रेजर तर नाही आहेत ना. फंड रेजर झालं 6 महिने झाले ना. सिंगापूरचं पण ब्रेक झालं ना. ठीक आहे जे काय असेल ते जाऊ दे. प्लॅनिंग तुमच्या जे काय असेल ते मला बरोबर आहे की नाही. पैसे किती देते अरे ते भरपूर 10 दिवसापासून ते 6 महिन्यापासून चालेल. पेमेंट पाहिजे आमच्या दोघांची पेमेंट पाहिजे. आत्ताच पाहिजे. काय मी किती हातापाया मारतोय. आमच्या घरात काय कंडिशन सगळं एकूण बोलला की तो सेल रेडी करू शकतो. प्रॉब्लेम काय ते मला माहिती आहे. सगळं बोलला पेमेंट पाहिजे आपल्याला. उद्या पेमेंट देतो परवा पेमेंट देतो एकूण झालं. आता काय होतं? आता घेऊन चल आम्हाला तिच्या घरी घेऊन चल. घरी ठेवा आम्हाला. पेमेंट दिल्यावरती आम्हाला पाठवा. तिथून आम्ही सोबत येतो घरी. हां थांबतो इथे आहे ना. आम्ही पण इन्व्हेस्टच करतो. बोल नको काय तुझ्याकडे आता पैसे काय नसतात असं काय नसणार. पैसे तर असणार ना. अरे पण जे काय असेल सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे जे काय कोणाला दिले असतील झालं ना. ते करेक्ट झालं ना. मग आता पैसे आले परत. आता पण ते पैसे आले परत ना. आपल्याला स्टोरी नाही माहिती. आम्हाला पेमेंट पाहिजे बस. आम्ही दिलेत ना ते पेमेंट पाहिजे. पैसे देणार आहे की नाही देणार तेवढं सांगा. पैसे देणार आहे की नाही देणार सांगा. मग कधी देणार? नाही ते 6 महिन्यापासून चालू आहे ना. आहे की नाही? 6 महिन्यापासून चालू आहे की नाही? पण आम्हाला आज पेमेंट बरोबर ना. आमच्या दोघांची आज पेमेंट पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही जाणार नाही, हलणार नाही. तुला काय सोडणार नाही. सोबत राहू आपण. आज भाऊजांना पेबल्सलाच असणार ना. पैसे आहेत की नाही तेवढं मला सांग. ते आपला विषय नाही ना. त्याचा विषय आहे ना. आपल्याला त्याने पेमेंट दिलं पाहिजे. आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणार. त्याने आपल्याला पेमेंट दिलं पाहिजे. करेक्ट. काय प्रॉब्लेम आहे? आम्ही काय पाप केलं आहे का? चूक केली आहे का? चूक तर केली आपण पैसे अशा ठिकाणी देऊन. आता द्यायची वेळ आली तर दिलं पाहिजे. ऑफिसमध्ये असणार नाही, फरार होणार, पळून जाणार. मला पेमेंट पाहिजे. आज आम्ही पेमेंट घेतल्याशिवाय शांत नाही बसणार. काय करायचं ते करायचं. पेमेंट द्यायचं आज. जे काय मला रिझन वगैरे आहेत ते सगळं ऑलरेडी देऊन झालेलं आहे राईट. आता काय राहिलं नाही आहे. ऑलरेडी मी माझे बँकेचं सगळं दाखवू का माझे काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते. आता माझ्या घरी चल तुला दाखवतो काय प्रॉब्लेम्स आहेत. नाही आपण त्याच्याच घरी जाऊ ना. आता सोबत जाऊ त्याच्या घरी. ठीक आहे चल. काय अटपायचं पण त्याच्यामध्ये? पैसे तर येणार नाहीत ना. ते लोक पैसे तर देणार नाही आहेत. तू आता जिथे कुठे ठेवले असेल ना घरात तिथले काढून आम्हाला दे. आम्हाला सोबत प्रश्न घेऊन चल. ये बाहेर आम्हाला घेऊन चल सोबत आणि पेमेंट दे. मी त्यांच्याशी संबंध नाही. त्यांना नंतर भेट ना. त्यांना नंतर भेटू शकतो ना. हो त्यांना नंतर त्यांच्याकडनं पैसे नाही घेतलेत ना. त्यांच्याकडनं पैसे काढायचे आहेत ना अजून. ते राहून दे. ज्यांच्याकडनं घेतलं ते परत पेमेंट पाहिजे. आणि आता कुठे चालायचं जाऊ आपण आणि पेमेंट द्यायचं. पैसे देणार आहे ना. पैसे आहेत ना. उद्या चल. चालेल मग कधी पण 6 महिन्यापासून कसं करायचं? सोबत जायचं आणि पेमेंट द्यायचं. ठीक आहे. मग आता फोन करून RTGS होऊ शकतं ना. कॅश ठेवलेत का? वसूल म्हणजे कुठे काय कॅश ठेवलेत का? गँगस्टरकडे जायचं का? कुठे वसूल करायचे? नाही म्हणजे ह्याच्याकडे पैसे अडकले आहेत ना ते आपल्याला घेऊन जाणार आणि ते आपल्याला कामाला लावणार की ह्याच्याकडे वसूल कर तुझे पैसे देणार. पेमेंट कॅश देणार की RTGS देणार? नाही मला आज पाहिजे. असं कसं नाही आहे. घेतले ना पैसे. वसूल करायला जावं लागणार बोलतो.
ते नाही, सोबत जाऊ आपण, त्याच्या घरी जाऊ. हां हॅलो. हां हां हो, मी ते आहे समीरसोबतच आहे कॅफे पीटरमध्ये. हो, तुम्ही कुठे आहे? तुम्ही हां हो, नाही मी आता सोबतच आहे. तो पण हां हां राईट.